समर्पयामि करोमि मी एकटीने म्हणा देही सौभाग्य आरोग्य देही देवी परमं सुखम रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि अखंड सौभाग्य संतति संपत्ति प्राप्ति अर्थम कुलदेवी तुळजा भवानी यथाशक्ति फल अर्पण अहम करिष्ये। श्री कर्मांग देवता प्रियता नमः प्रतिगृह्यता प्रतिगृह्णामि। इथूनच देवीला ओवाळा तुळजापूरच्या फोटो मांडलेला आहे इथं पण आहे अन्नपूर्णा लक्ष्मी तिला पण ओवाळा। अस्तुते मंगलानि भवन्तु ब्रुवन्तु जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी सर्वदा भुवनानि वर्धाते महिला पुरवासिनी जय जय भवानी आयुष्यवान भव पुत्रवान भव भव श्रीमान यशस्वी भव प्रज्ञावान भव यजनमनोयापान भव श्री भव गुरुदेव करुणा ज्ञानी कनिष्ठो देशं गौरव पाद भोजन सत्य प्रतिज्ञो भव देवतो बलिराजा रामेन्द्रो महाबलः ध्यानि रक्षे माचल गुरुवन्दु ते सदा मार्कण्डेय महाभाग सप्तकल्पान्तरी आयुरारोग्य ऐश्वर्यं देहि मे मुनिपुंगव अहिल्या द्रौपदी सीता तारामंद कलिकधा पंचकन्या स्मरे महापातकनाशनः पाणी पाणी पाणी
सगळ्यात मोठे देव कोण? महादेवापेक्षा मोठे आपले आई वडील. मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. हे कोणामुळे झालंय? आई वडिलांच्या आशीर्वादाने, वाडवडिलांच्या पुण्याने माझं सगळं काही चांगलं चाललेलं आहे. आपण म्हणतो मी केलं पण त्याच्या मागे खूप काही जण असतात, हे का नाही? खूप जणांचा पाठिंबा असतो, आशीर्वाद असतं, तेव्हा आपल्याला हे सुख आणि सौख्य मिळतं, हे का नाही? आपण एकटेच नसतो हे करणारे. त्याच्या मागे आई वडिलांचा आशीर्वाद असतो, भाऊ बहिणींचा आशीर्वाद असतो, देवांचा आशीर्वाद असतो, गोरगरिबांचा आशीर्वाद असतो. सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं काही आपल्याला मिळालेलं असतं. म्हणून आजच्या दिवशी सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. जसे आतापर्यंत देवाचे आशीर्वाद घेतले, त्याचप्रमाणे स्वर्गवासी लोकांचे सुद्धा आशीर्वाद घ्यावे. त्यांच्यामुळेच आपण या पृथ्वीवर आलो. आई वडील आजी आजोबा नसले असते तर आपण आलो असतो का जन्माला? आपल्याला जग कोणी दाखवलं? आई वडिलांनी. त्यांचे उपकार आपण 7 जन्मात पण फेडू शकत नाही. म्हणून सगळ्यात मोठे देव हे आई वडील. म्हणून या ठिकाणी आता जे कोणी वारलेले आहेत आपण मित्राला बोलवतो, मैत्रिणीला बोलवतो, पाहुण्यांना बोलवतो. नेमकं आपण पित्रांना विसरून जातो. तसं व्हायला नको, पितृदोष लागायला नको. म्हणून हात जोडून मनोभावे स्वर्गवासी लोकांची प्रार्थना करा. पितृभ्यः स्वधा नमः, पितामहेभ्यः स्वधा नमः, प्रपितामहेभ्यः स्वधा नमः. चन्द्रपितरो विनोदन्त पितरो तीर्थपन्त पितरः शुद्धतमं मे माता पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं त्वमेव. बरोबर आहे ना? आहेत ना मोठे म्हणजे काय कळणार तुम्ही विचारा. असं घरच्या सारखं आता काय 4ची-5ची पूजा माझी, असं काही शंका मनात घ्यायची, संशय मनात ठेवायचा. बघा, संशय जर मनामध्ये आला तर आपण 10 तास जरी पूजा केली, तर आता 11 वाजले, आपण संध्याकाळी 11 पर्यंत जरी केली तरी त्याचा फायदा नाही. देवाच्या द्वारी म्हणून क्षणभरच थोड्या वेळातच करायची, पण चांगली पूजा करायची, आपल्याला मनातून करायची. कारण प्रसन्न मनाने केलेली पूजा ही लवकरात लवकर. सुरुवातीलाच मी म्हटलं की थोड्याच वेळ तुम्ही शांत बसा आणि तुमचं लक्ष पूजेत ठेवा. निश्चितच तुम्हाला या पूजेचं फळ मिळेल. आज न उद्या याचे आपल्याला आशीर्वाद मिळणारच आहे. म्हणून मनामध्ये कुठल्याही प्रकारे संशय आणायचा नाही, शंका आणायची नाही. एखादी पूजा समजली नाही तर कुठल्याही ब्राह्मण काकांना विचारा, बघा, नवऱ्या बायकोमध्ये संसारामध्ये जर संशय आला तर संसार टिकत नाही. जिगरी मैत्रीमध्ये जर संशय आला तर मैत्री टिकत नाही. तसंच धार्मिक कार्यामध्ये संशय आला की कार्याचं फळ मिळत नाही. म्हणून मन प्रसन्न ठेवायचं, आलेल्या गुरुवरती काकांवरती विश्वास, देवावरती श्रद्धा करून आपल्याला हे सर्व काही कार्य करायचं आहे. आपण कुठल्या देवाची पूजा केली? पूजा कोणाची केली? आपल्या शरीरात काय जास्त? पृथ्वीवर काय जास्त? पाण्याशिवाय कुठली गोष्ट साध्य होत. शेतकऱ्याला काय लागतं? पाणी म्हणजे प्रकारची लक्ष्मी आहे का नाही? आणि तोच लक्ष्मी स्वरूपी घट आपण तसंच आपल्या जीवनामध्ये वाढ होत राहावी. आज एक घर बांधले, उद्या अजून एक मोठं सगळ्या वाढत राहावे आपल्या जीवनामध्ये. म्हणून घर आपण नशीब इथं आहे ना, जे इथं आहे ते मिळणार, जे नाही नशिबात किती पळा ते मिळणार नाही. म्हणून आपलं नशीब भाग्य उजळावं म्हणून तो घट कपाळी लावा. नंतर तुळजापूरच्या देवीची पूजा मांडली आपण तिथं. कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारी, तिचं नाव कुलदेवी. वडलोपार्जित आपल्या कुळापासून पिढ्यानपिढ्या तिनं आपलं रक्षण केलं त्या कुलदेवीनं. म्हणून आज आपल्याला तिची पूजा करायला सांगितलं. तसं तर तुळजापूरच्या मंदिरात जाऊन आज यायला असतं आजच्या दिवशी, पण आता इथून आपण जाऊ शकत नाही एवढ्या लांब. म्हणून आपण देवीला मंत्राद्वारे इथं बोलवलंय आणि तिची पूजा केली, तिची आरती केली. लक्ष्मीचा फोटो मांडलेला आहे त्या ठिकाणी, मांडला आहे. त्याच्यासमोर मंडल काढलेले तांदूळाच्या खाली चौरंगावरती कलरच्या अक्षता मांडल्या. ते काय चांगलं दिसावं म्हणून नाही,
जसं आपण बसायला आसन घेतो किंवा गादीवर बसतो, सोफ्यावर बसतो, आपल्याला चांगलं वाटतं. आम्ही काय रास मांडली असती गव्हाची आणि त्याच्यावर घट ठेवला असता. पण जर आपण देवाला जेवढं चांगलं बनवू, देव येऊन बसतात. देव कुठे येऊन बसत नाही. देव बिना दात घासलेल्या, साडी घाण घातलेल्या अंगात येत नाही. देवाला पण चॉईस असते. म्हणून व्यवस्थित आपण तिथं रंगीबेरंगी अक्षरा मांडून त्याच्यावरती आपल्याला घट मांडून देवाची स्थापना करायची आहे. तिकडे गणपतीचा फोटो मांडलाय. परत एकदा आपण तिथं कलरच्या अक्षरा मांडलेल्या आहेत. सगळ्याकडून तुमचं रक्षण व्हावं. 10 दिशा आहेत, सगळीकडून तुमचं रक्षण व्हावं. तुमच्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर नाही लागली. म्हणून सर्वतो भद्रमंडल गणपतीचा फोटो मांडलेला आहे. विघ्नहर्ता गणपती, 1000 विघ्नांचा नाश करणारा गणपती आहे. म्हणून गणपती विघ्नहर्ता म्हणून तिथेही मांडलाय, तिथं पण लावलाय. येताना तुमचे विघ्न दूर करू. इकडे नवग्रहांचा फोटो मांडलाय. आपल्या जन्मकुंडलीमध्ये 9 ग्रह असतात. जसं चंद्र दिसतो, सूर्य दिसतो, तसे बाकीचे पण 9 ग्रह आहेत. आज आपल्याला वास्तू शांती सोबत नवग्रहांची पण शांती करायची. आणि शेवटी कोणाची पूजा? देवादिदेव महादेवाची पूजा केल्याशिवाय आपल्याला कुठलाही होम करता येत नाही आणि करून त्या होमातून काही फळ मिळत नाही. म्हणून महादेवाची आज्ञा घ्यायची, महादेवाची परमिशन घेऊनच आपल्याला होम हवन करायला पाहिजे. महादेवांच्या सासऱ्याने यज्ञ केला होता, पण महादेवाला बोलवलं नाही. महादेवाने त्या यज्ञाचा विनाश केला. तेव्हापासून सगळ्या देवांनी महादेवाला वरदान दिलेलं आहे की कुठलाही होम होईल, कुठलाही यज्ञ होईल, घर भरणी होईल, कुठलाही नवचंडीचा, दुर्गा देवीचा होम होईल, तुमची पूजा मांडल्याशिवाय त्या होमाला काही अर्थ राहणार. म्हणून या ठिकाणी आपल्याला होम करायचा, देवांची पूजा करायची, ग्रह प्रवेश करायचा, सत्यनारायणची महापूजा करायची. ज्या देवता घरात येत नाही, आपण मारुतीला घरात पुजतो का? भैरवनाथाला घरात पुजतो का? म्हसोबाला घरात पुजतो का? म्हणून त्यांच्यासाठी भात सांगितलाय करायला. त्या भातावर कणकीचा दिवा ठेवायचा आणि तो लांब ठेवून यायचा, म्हणजे तो म्हसोबाचा, भैरवनाथाचा नैवेद्य होईल. तिथून आलं की मग आरती होईल. अशा हाताचे छापे दिले जातील, डोक्यावर कळस देऊन ग्रह प्रवेश केला जाईल. अशा प्रकारचा विधी आहे. असं नको व्हायला काका सकाळी आले, 2 नंतर 3 आले, नाही ब्राह्मण 3 आले, त्यांनी पूजा मांडली, होम हवन केलं आणि पूजा करून तुम्हाला काहीच कळलं नाही त्यांनी कशासाठी पूजा केली आणि काय उद्देश होता, कुठली पूजा मांडली होती. आम्हाला सगळं माहिती आहे, परंतु ज्यांच्यासाठी पूजा चालली त्यांना कळणं गरजेचं आहे. कारण तुमच्यासाठी रोज रोज होणारं कार्य नाहीये, हे का नाही. म्हणून प्रसन्न मनाने पूजा करायची, हे का नाही. प्रसन्न आहात का तुम्ही? पूजा चांगली करतो ना आम्ही. मग प्रसन्न झाल्यानंतर देव बाप्पाला दक्षिणा डबल देणार का? नाही म्हणायचं. दक्षिणा जरी तुम्ही डबल नाही दिली तर आम्ही तुम्हाला डबल आशीर्वाद. कारण आशीर्वाद एक अशी वस्तू आहे, पैशापेक्षा मोठा आशीर्वाद आहे. लक्षात, पैसे आज आहेत तर उद्या नाही, संपून जाईल. संपत्ती कुठली गोष्ट, प्रत्येक गोष्ट संपणार धरतीवरती. आशीर्वाद कधी संपणार? म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की आई वडिलांकडून, आजी आजोबांकडून, साधू संतांकडून, देव ब्राह्मणांकडून, हे का नाही, गोर गरिबांकडून, पशु पक्ष्यांकडून काय घ्यायचे? आशीर्वादाचा साठा जीवनामध्ये खूप मोठा करून ठेवायचा. जीवनाच्या कुठल्या वळणावरती आपल्याला कामाला येतील काही सांगता येत नाही. आज आम्ही या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही काका ब्राह्मण देव आलेले आहे, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे. मनामध्ये कुठली शंका नाही, एक वेळा कामनामध्ये पाहण्यासाठी. आचार्य कर्मकारो यजमानस्य गोत्रोच्चारः काश्यप गोत्रोत्पन्नः शांडिल्य आश्रित देवदत्री परवरानुत शांडिल्य गोत्रोत्पन्न एविर ब्राह्मणे सह आचार्यत्वेन ब्रह्मत्वेन गानपत्येन सदस्यत्वेन ऋत्विजत्वेन त्वामहं तोस्मे कर्म करेशा सर्वान् गन्धादीनां पूजयेत नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय च गोविन्दाय नमो नमः. सकल आराधने स्वर्चितमस्तु अस्तु द्वारिधर्म सयागसनिष्पत्तो भवन्तु अभ्यर्थितामया कर्मेण विधिपूर्वकं कार्यं तव करिष्यामि गुरुवन्न संशयः. काही दिशेला नमस्कार करावा. जिकडे मी बोर्ड दाखवतो तिकडे प्राच्यां रक्षतु मामेंद्रे आग्नेयां देवता दक्षिणेव द्वाराये नैऋत्यां घटधारणे प्रतीचां वार्णे रक्षेत वायव्यां भोगायने प्रतीचां पदगोभेरे ईशान्यां दूरधारणे ऊर्ध्वं ब्रह्माण्ड
निरक्षरस्थान वैष्णवी चामुंडा स्वाहा लोकांनी तिथं पाण्याचा तांब्या घ्यावं चला सगळ्यात बाहेर सगळ्यांनी बाहेर थांबा आता गृह प्रवेश करायचा चला सगळ्यांनी बाहेर हा हा घरपोच चला पाहिजे बहिणीने काय आणलं का त्यांच्या त्यांना काय द्यायला नाही काय फोटो आणि मध्ये जात असताना ऐक नाही कुठे बहीण कुठे ज्ञानू 2 मिनिटं पास सर ज्ञानू इकडे बघा दोघं मी लय लांबून नका आली का बहिणीचं का बहिणीचा बघा दिवा द्या ओवाळायला द्वारस्थदेवता पूजनवर्धिनी पूजनं गृहपूजनं परिप्रियोतरपाणि ततरा दोनिर्वेदादिगरदं महागणपति स्मरणं अर्जुना गणपतिचं स्मरणं महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रार्थना नमस्कारं करोमि ओम भूर्भुवः स्वाहा गन्धर्वं तुम्ही अक्षर पहा ओम भूर्भुवः स्वाहा गणपतये नमः आवाहयामि स्थापयामि चित्तगंध लावती पहा ओम भूर्भुवः क्षुरतोरणाय नमः आवाहयामि स्थापयामि प्रचंडाय नमः आवाहयामि गणपतये नमः आवाहयामि स्थापयामि वामशाखायां यमुनाय नमः आवाहयामि स्थापयामि गंगानदीभ्यो नमः आवाहयामि स्थापयामि तीर्थेभ्यो नमः आवाहयामि स्थापयामि सप्तसागरेभ्यो नमः आवाहयामि स्थापयामि गणवास्तु पुरुषाय नमः आवाहयामि स्थापयामि क्षेत्रपालाय नमः आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि ऋग्वेदाय नमः आवाहयामि स्थापयामि यजुर्वेदाय नमः आवाहयामि स्थापयामि सामवेदाय नमः आवाहयामि स्थापयामि अथर्ववेदाय नमः आवाहयामि स्थापयामि वर्धिनी त्वं महापूता महातीर्थोदकामिता स्वस्पोयेऽहं भवत्वं कुलवर्धिन्ये नमः ध्यायामि सकलोपचारार्थे गन्धाग्रपुष्पैः सम्पूर्णोदकसौरभः पुनः हरतु वर्धिनी त्वं महापूता महातीर्थोदकामिताः स्वस्पोयेऽहं भवत्वं कुलवर्धिन्ये नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि तद्वारस्थदेवता पूजनं मोहेगा पाणी घाला द्वारस्थदेवताभ्यो नमः विष्णुपर्यंत घाला पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानीयं समर्पयामि द्वारस्थदेवताभ्यो नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि 5 बोटांनी हळद कुंकू हातून द्वारस्थदेवता माझे हळद माहिती द्वारस्थदेवताभ्यो नमः सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि बाबा शास्त्री बोलते कीर्तन गुलाब चलाल देखा हो फोटोला नमस्कार करा आकाशात् पतितं यं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति डोक्यावर पदर घ्या हार फिरवा
घ्या ना तुम्हीच घरातली एकटी ना तुम्ही धरा, दोन हाताने धरा व्यवस्थित. थांबा हार देतो त्या फोटोला आता घराला 5 प्रदक्षिणा मारून या मग आत यायचं जागा नाही प्रदक्षिणा तुम्ही सोडा कुठे आहेत बहीण तुमच्या ओवाळा म्हणा बहिणीला हे काय बाई काय आणलं भावाला ते? बसला आल्या इकडे बघा हो, इकडे बघा. तिकडे बघा. तेला सांगा ना जरा त्यात तेल टाक इथे उभा राहायचं ह्याच्यावर. फोटो व्यवस्थित धरा ना, असं नाही, असं नाही. हृदयापाशी धरायचं तसं नाही, असं धरा ना, असं असं. हा. हा या आतून या ओवाळा सगळ्यांनी म्हणा. बाईना तुम्ही दोघांनी म्हणा भो देवा हा ब्राह्मण हा नम मध्ये चिरकाल निवासार्थम भो ब्रह्मण प्रवेशामि प्रवेशस्व 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 ओवाळल्यानंतर उजवा पाय टाकून आत गेले. रांगोळी आहे तो ओवाळणी टाका ओवाळणी बहिणीला ओवाळणी टाका. इथली ओवाळणी टाकायची. वास्तुशांती साडी वेगळी घ्यायची हा. 2 साड्या घ्यायच्या. बघा बघा किती जणांना ओवाळायचं दोन साडी घ्यायच्या. या फोटो तरी येईल तुमचा ओवाळा साडी नाही भेटली तरी. नाही सोडायची काय आलं मग घ्यायची सण रेकॉर्ड करून घ्या मग त्यांचं हो म्हणलेलं रेकॉर्ड करून घ्या नाही हाव म्हणाला हाव म्हणाला चालू आहे. इकडे बघा मला फोटो काढते फोटो काढ नाही थांब ना तिकडे. थांबा तुम्ही पण जवळ जवळ या तुम्ही. तुम्ही कवरा पोरले काय हा उजवा पाय ठेवून यायचा घरात. नाव घ्या ना प्रभूच्यावर हा हा चौघांनी नाव तिघांनी नाव घ्यायची मग तेच म्हणलो मी नाव घ्या पहिले नाव घ्या पहिले पोटेल घ्या जर नाही बरोबर आम्हाला इकडे आत आलं मग नाव नाही येत का अक्का म्हणा नाही ना अक्का म्हणा ना अक्का म्हणा हा? अरे नाव घ्यायला पडतं लंबर लंका म्हणलं का नुसतं असं नाही पण लंबा म्हणणं पडतं नाव त्या लंबा नावाचा लवकरच चालू करा डायरेक्ट कंपाऊंड डायरेक्ट शिकवण केलं. सकाळी नाव तर नाव तर म्हणतो इतकंच ना शेवटी. हो मोठं नाव घ्या मस्त फेमस करतो आम्ही तुम्हाला. हा, हे करून घे. करा हा.
घ्या नाव त्यांना कळलं अगोदर काळजी नाही तुम्हाला काही थोडीफार घ्या पटकन नाव नाही घ्या अहो घ्या ना खरंच नाही घ्यायचं त्याला लावा दरवाजा बरं जाऊ दे नका घेऊ इकडे बघा मग हो इकडे बघा जागरण जागरण. घ्या नाव गेला का तुझ्या? पहिलं बोलून घ्या थांबा हा घ्या तुम्ही एकटीने द्यायचं आता मध्ये बाबा, नाव घ्या काय घेतलं असं नाही नाव राहतं असं म्हणणं पडतं बरं ठीक आहे नाव नका घेऊ एक फोटो घेतो तुला असं घ्या या स्वामींसोबत थांबा उजवा पाय चला सगळ्या रूम मध्ये चक्कर प्रदक्षिणा मारून या किचन मध्ये या नंतर आठासूदीने सुमुहूर्ते सुरक्षकरे पुण्याहे पारंगणा दादू नाव घेणं पडतं माहिती आहे का? मंगलानि आम्ही पुन्हा बोलतो. तू घातलेले ताट दे बरं आपलं. ताट बोल ताट जास्त नाही काळं पडतं. सगळ्यांना लाव त्यांनी नाही लावलं बाहेर तेल वाढ घालून चला या अच्युताय भौमाय स्वाहा इदमच्युताय भौमाय इदं नमो हरी हरी इधर हरी हाथ लावा चल ऐसे वो करियो हाथ में तो कमी घ्यायचं